नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. सुरुवातीलाच पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या. राज ठाकरे यांना सोबत घेण्यात आम्हाला रस, आमचे विचार जुळतात. पालिका निवडणुकीत जिथे शक्य असेल तिथे राज ठाकरेंना सोबत घेण्याचा विचार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती. लोकसभेमध्ये त्यांनी आम्हाला खुल्या दिलाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे सरकारसोबत त्यांना ठेवण्यात आम्हाला निश्चितपणे रस आहे, आम्हाला आनंद आहे. आणि महापालिकेच्या निवडणुकीमध्ये जिथे शक्य असेल तिथे आम्हाला सोबत येता आलं तर आम्ही प्रयत्न करू. ईव्हीएमवर दोषारोप करण्याऐवजी राहुल गांधींनी आत्मचिंतन करावं. भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून येतील. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीमध्ये फडणवीसांचा राहुल गांधींना टोला. त्यामुळे ईव्हीएम वर या ठिकाणी दोषारोप करण्याच्या ऐवजी कधीतरी जर राहुल गांधींनी आत्मचिंतन केलं तर भविष्यात तरी त्यांना चांगल्या जागा निवडून आणता येतील. विरोधकांनी मला टार्गेट केलं, त्यामुळे मला जनतेची सहानुभूती मिळाली. मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंसह महाविकास आघाडीच्या नेत्यांना टोला. पहिल्यांदा तर मी त्यांचे आभार मानेन, कारण त्यांनी जे सातत्याने मला टार्गेट केलं त्यामुळे लोकांच्या मनात माझ्याबद्दल एक सिंपती तयार झाली. उद्धव ठाकरे, शरद पवार, राज ठाकरेंना निमंत्रण दिलं होतं. वैयक्तिक कारणामुळे ते आले नसतील. मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती. आम्हाला शपथविधीचं निमंत्रण नव्हतं. बोलावलं असतं तर गेलो असतो. नाना पटोलेंची टीका. तर निमंत्रण दिलं होतं, बंद खोलीमध्ये शपथविधी झाला नाही. चंद्रकांत पाटलांचं उत्तर. मुळात हा शपथविधी बंदिस्त खोलीमध्ये नव्हता. असे जे पवार साहेबांसारखे, नाना पटोलेंसारखे, उद्धवजींसारखे, राज साहेबांसारखे महाराष्ट्र घडवण्यामध्ये ज्यांचा सहभाग आहे अशा सगळ्यांना माननीय देवेंद्रजींनी फोन केले, निमंत्रण दिलं. ईव्हीएम विरोधामध्ये राहुल गांधी मार्कडवाडीमधून लॉंग मार्च काढणार. आमदार उत्तम जानकरांची माहिती. सोलापूरमध्ये महाविकास आघाडीकडून ईव्हीएम विरोधामध्ये आक्रमक भूमिका. राहुल गांधींनी आधी बहिणीला राजीनामा द्यायला लावला, कारण तिथे ईव्हीएमवरच विजय झाला. ईव्हीएम मध्ये दोष वाटत असेल तर त्यांनी देशाची माफी मागावी, कारण ईव्हीएम त्यांच्याच घरच्यांनी आणलं. सुधीर मुनगंटीवारांचा टोला. बहिणीगा वायनाडमध्ये निवडून आल्यानंतर पहिल्यांदा राजीनामा द्यायला लावला पाहिजे, कारण तिथेही बॅलेट पेपरवर निवडणूक झाली नाही, ईव्हीएमवरच झाली. विरोधकांकडे मुद्दे नसल्यामुळे ईव्हीएमचा नवा मुद्दा काढला. अशोक चव्हाणांचा विरोधकांवर हल्लाबोल. विरोधक अजूनही ईव्हीएमच्या बाहेर निघालेली नाही. नाना पटोले आपला काहीतरी मुद्दे शिल्लक नसल्यामुळे आता तेवढाच एक विषय घेऊन चालले आहेत.